जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून येते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठे प्रवेश. अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री अखेर धरली वाट. ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा झटका. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रासह इतर राज्याच्या तुलनेत पुन्हा एकदा ठाकरी बाणा महाराष्ट्राच्या समोर. मित्रांनो, देशाच्या राजकारणातून हा प्रवेश अतिशय मोठा मानला जातोय. अनेक बडे नेते, अनेक मंत्री, अनेक आमदारांनी ज्यांच्या जीवावरती एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं, असेच बडे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. बघूया मित्रांनो, कोण कोण आहेत नेते आणि कोणाकोणाची यादी लागली हाताला आणि ठाकरेंनी कसा केला आहे करेक्ट कार्यक्रम. नेमका काय घडलंय मातोश्रीवरती. मित्रांनो, मातोश्रीवरती आनंदोत्सव कसा साजरा केला जातोय, सविस्तर बातमी जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी आणि शिवसैनिकांचा आनंदोत्सव गगनात मावण्याचा झालाय. सविस्तर बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये सध्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं नाही आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि याचाच फायदा सध्या उद्धव ठाकरे यांनी घेण्याचं ठरवलं. परंतु कोणत्याही गद्दार नेत्याला पुन्हा मातोश्रीची वाट न दाखवणारे उद्धव ठाकरे आता मात्र मोजक्या बड्या नेत्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवत आहेत. ही एक महत्त्वाची बाब आपल्यासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी म्हणावे लागेल. मित्रांनो, नेमकं पडद्याच्या पाठीमागे कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंशी साथ प्रतिसाद द्यायला तयार आहेत. जर उद्धव ठाकरेंनी आम्हाला साथ दिली तर आम्ही प्रतिसाद देऊन पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास तयार आहोत, हे सांगणारे बडे नेते कोण ते देखील आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, नेमके नेते, त्यांच्या नेत्यांची यादी कोण आहेत ते बघूया सविस्तरपणे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आता मात्र वेगळं करण्याच्या तयारीत आहे. आणि हा डाव एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी ओळखला आणि तिथूनच सुरू झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी इनिंग. भाजपला एकनाथ शिंदेंची शिवसेना आता नको झाली आहे, ज्याचं कारण त्यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे सध्या सरकारचं नाव खराब होतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील पक्षाचं नाव आणि सरकारचं नाव खराब होतंय. यामुळे या दोन पक्षांची आपल्याला कोणत्याही प्रकारची गरज नाही, हे भारतीय जनता पार्टीने म्हणणं आणि त्यांचेच 25 आमदार एकनाथ शिंदेचे आणि अजित पवार गटाचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचं ठरवलं असतानाच आता ही बातमी समोर येते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बडे नेते यायला तयार. मातोश्रीवरती वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या. मित्रांनो, एकंदरीत आपण जर राज्याचं राजकारण पाहायला गेलो तर मात्र भारतीय जनता पार्टी यांना आता शिंदे सेना नको झाली आहे. आणि एकनाथ शिंदेचे देखील मंत्री एकनाथ शिंदेच्या समोर भाजप विरोधात बंड पुकारण्याच्या तयारीमध्ये आहेत. एकतर भाजपला सत्तेच्या बाहेर फेकून द्या किंवा भाजपसोबत आपल्याला नको, अशी आग्रही भूमिका एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या मंत्र्यांना, आपल्या आमदारांना टार्गेट करते आहे. त्यामुळे सत्तेत राहून यांच्यासोबत फायदा नाही, तेव्हा यांच्या सरकारला पाडणं हाच एक आपला मूलभूत महत्त्वाचा हेतू असतो, तेव्हा आपण तो साध्य करावा, असं आमदारांनी एकनाथ शिंदे यांना म्हटलंय. भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदेचे काही आमदार तयार आहेत. एकनाथ शिंदेचे जवळजवळ 26 आमदार हे भाजपसोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. एक कोकणातील बडा नेता आमदारांना घेऊन भाजपने जाऊन स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि हे सध्या याची कुणकुण काही आमदारांना लागले असतानाच आमदारांनी भाजपपेक्षा उद्धव ठाकरे कितीतरी पटीनं भारी आहेत. उद्धव ठाकरेंचा तो ठाकरीबाणा, ठाकरेंचे ते उपकार, या सगळ्या गोष्टी आपण जर विसरून गेलो तर भाजपमध्ये गेल्यानंतर देखील महाराष्ट्रात आपल्यावरती पुन्हा एकदा गद्दारीचा शिक्का बसेल. तेव्हा आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरायला हवी, आपण ठाकरेंसोबतच जायला हवं, असं काही आमदारांचं म्हणणं येत आहे. या सगळ्या मिळून उद्धव ठाकरे हेच आपलं पहिला प्रवेश असेल, असं काही नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे शिंदे गटातील बहुतांश बडे नेते
उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्यासाठी राजी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला लढणारा, भाजपच्या उत्तराला जशास तसं उत्तर देणारा या देशातील एकमेव नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा देखील भाजपशी सत्तेत असून विरोध करणारे नेते एकमेव होते ते म्हणजे उद्धव ठाकरे होते. आणि हे सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना माहित आहे. यामुळेच कित्येक पटीनं उद्धव ठाकरे भारी आहेत असं बड्या बड्या नेत्यांना वाटतंय. जर आपण भाजपची साथ सोडली तर भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्तेला देखील उरणार नाही. यामुळे आपण सर्वांनी एकत्रित करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणं महत्वाचं आहे असं आमदारांचं बोलणं सध्या चालू आहे. त्यामुळे बड्या बड्या आमदारांची यादी आता लवकरच मातोश्रीच्या दिशेने निघेल.